सातारकर यांच्या प्रवचनाचा हा आजचा 21वा दिवस आहे. या प्रवचनाच्या प्रारंभी महाराजांचा सत्कार आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर नव्यानं निवडून आलेले ज्यांची फेरनिवड झाली आहे असे आमदार उल्हासदादा पवार यांचाही आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी तात्यासाहेब गोडसे यांनी महाराजांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मामासाहेब रासने यांनी ज्ञानेश्वरीच्या पोथीला हा गेल्या 32 वर्षापासूनही अधिक काळ दगडू हलवाई गणपती ट्रस्टचे सल्लागार म्हणून कार्यरत असणारे, या पुणे शहराच्या राजकारणात, समाजकारणात, क्रीडा क्षेत्रात 40 वर्षापेक्षाही अधिक काळ सार्वजनिक जीवनात जे कार्यरत आहेत असे आपले उल्हासदादा पवार. आपल्याला माहिती आहे की गेल्या 30-32 वर्षामध्ये पुण्यामध्ये त्यांनी अनेक कामं चांगल्या प्रकारे केली. शिक्षण क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्याचप्रमाणे या भागवत धर्माच्या प्रसारात आणि प्रचारातसुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे. यांची परंपरा ते ज्ञानेश्वरीचं वाचन, त्याचप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जाणं, त्यांचं कथाकीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं आणि त्यातल्या अनेक लोकांचा सत्कार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, ही सर्व कामं आज दादा या पुण्यामध्ये करतात. त्यांच्याविषयी आपल्याला फार मोठा अभिमान आहे. पुण्यांचं हे एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक असणारे दादा पाहिले म्हणजे आपल्याला कळतं की बुवा अशी माणसं पाहिजेत की ज्यांनी या पुणे शहराचा विकास, या पुणे शहराची प्रगती होईल अशा प्रकारचं एक अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आज या ठिकाणी आलेली आहे. उल्हासदादांचं हे 3री टर्म आहे. विधान परिषदेवर ते 3ऱ्या वेळेला निवडून आलेले आहेत. सर्व लोकांची, पुणेकरांची आमच्या अपेक्षाच अशी आहे की दादांना मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि त्या मंत्रिपदाच्या ह्याच्यातून त्यांनी या महाराष्ट्राला वेगळा न्याय देण्याचं काम ते करतील. सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी झगडणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे उल्हासदादा पवार यांचा सत्कार या ठिकाणी आपले आदरणीय, आपले परमपूज्य, वंदनीय बाबा महाराज सातारकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमदार उल्हासदादा पवारांनी आपलं मनोगत आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करावं अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. हरिभक्तपरायण श्रद्धेय बाबा महाराज सातारकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आणि लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला खऱ्या अर्थानं त्यांच्या कल्पनेतलं स्वरूप देण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभर करणारे आदरणीय तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, शंकरराव सूर्यवंशी, त्यांचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, मला आनंद या ठिकाणी झाला की गेली अनेक वर्ष मी आदरणीय बाबा महाराजांचं कीर्तन, प्रवचन हे श्रद्धेनं ऐकणारा एक वारकरी या नात्याने या ठिकाणी मी आलो आहे. आमदार वगैरे ह्या उपाध्या ह्या नंतरच्या आहेत. उपाध्या ह्या नेहमी गळून पडतात आणि म्हणून शंकरराव सूर्यवंशी जेव्हा ओळख करून देत होते तेव्हा त्यांनी बरंच काही सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी स्वतः वारकरी संप्रदायातलाच आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थेचा मी जवळजवळ 16 वर्ष विश्वस्त होतो. आत्ताही देऊळआळंदी परिसर विकास समिती याचा मी आजही विश्वस्त आहे. संजीवन समाधी सोहळ्यामध्ये होतो आणि 1992 साली ग्रंथराज ज्ञानेश्वरीची सप्तशताब्दी ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं साजरी व्हावी अशी कल्पना मी स्वतः माननीय हरिभक्तपरायण बाळासाहेब भारदे, साखरे महाराज आम्ही सर्वांनी मांडली, कराड सरांनी मांडली आणि शासनाने ती स्वीकारली. आणि आजचे आपले मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यावेळी शिक्षण मंत्री होते. त्यांच्या
अखत्यारीमध्ये हा विषय होता आणि केंद्रातले कृषीमंत्री माननीय पवारसाहेब हे मुख्यमंत्री होते आणि अगोदर सुधाकरराव नाईक साहेब होते. एवढ्याकरता सांगतो मी की त्या सप्त्याच्या दरम्यान सुरुवातीला मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते आणि काल्याच्या कीर्तनाच्या वेळी मुख्यमंत्री शरद पवार होते. म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं. तर असा तो काळ होता आणि त्या सप्तशताब्दी सोहळ्यामध्ये मला सदस्य म्हणून सहभागी होता आलं आणि कालाच्या कीर्तनाला त्यावेळी लाखापेक्षा अधिक जनसमुदाय होता. नाथांच्या समाजाच्या शेजारी गोदावरीच्या वाळवंटामध्ये अतिशय उत्तम सोहळा झाला. तेव्हा अशा या सगळ्या सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं सहभागी होऊन हे जे तत्त्वज्ञान आहे भागवत संप्रदायाचं, मला आनंद या गोष्टीचा आहे की आता नवीन नवीन माध्यमं आली. आता आपण या ठिकाणी हजारो लोक बसलेले आहात, परंतु हरिभक्तपरायण बाबा महाराजांच्यामुळं, दूरदर्शन केंद्राच्यामुळं खऱ्या अर्थानं सुदूर असलेला जो माणूस आहे तो देशामध्ये देशाच्या बाहेर आहे. तिथपर्यंत ज्ञानेश्वरीचं, तुकोबांचं, भागवत संप्रदायाचं, वैश्विक धर्माचं तत्त्वज्ञान हे जगापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचलं. याबद्दल मला खरं म्हणजे आनंद होतो आणि म्हणून त्या अर्थानं बाबा महाराजांचं या ठिकाणी हे जे कीर्तन किंवा प्रवचन होतं आहे हे श्रवण भक्तीचा हा फार मोठा एक सोहळा आहे. आणि आपल्या ह्या भागवत धर्मामध्ये, अध्यात्मामध्ये, भारतीय आध्यात्मिक संस्कृतीमध्ये भक्तीच्या नवविध वाटा आहेत. मधुरा भक्ती आहे, प्राकृत भक्ती आहे, त्यातली ही श्रवण भक्ती. ही श्रवण भक्ती समजा आपल्याला काहीच जमलं नाही तर श्रवण भक्ती जरूर करावी. त्या श्रवण भक्तीचा लाभसुद्धा तुम्हाला आम्हाला होतो आणि तुमच्या हजारो लोकांच्या सारखाच मी एक ही आजच्या दिवस का होईना ही श्रवण भक्ती करण्याकरता महाराज मी या ठिकाणी आज आलेलो आहे. आणि त्या रूपानं, शब्दरूपानं, तत्त्वज्ञानाच्या रूपानं, आशीर्वादाच्या रूपानं, पांडुरंग रुक्मिणीच्या या संपूर्ण भारतीय भागवत धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या रूपानं जे जे संस्कार माझ्यासारख्या असंख्य लोकांच्यावर घडतात. मला आनंद आहे की आमच्या नानापेठेतले नाताभाऊ बडदे वगैरे ते सगळे बसलेलीत बरीच मंडळी मला दिसत आहेत की आम्ही वैकुंठवासी हरिभक्तपरायण मामासाहेब बडदे यांच्या त्या परिसरामध्ये राहिलेली सगळी मंडळी आम्ही त्या वारकरी संप्रदायामध्ये आजही त्यांचं हरिपाठ मंडळ चालूच आहे. आजच्या या सगळ्या वातावरणामध्ये हे माध्यम, हा प्रसार, हा प्रचार, हे चिंतन, हे मनन, हा भक्तीच्या वाटा तुम्ही आम्ही निवडाव्यात एवढी सदिच्छा आपल्या आशीर्वादाच्या रूपानं मला मिळाली. आणि आपला आशीर्वाद हा नेहमी आमच्यासारख्या समाजकारणातल्या, राजकारणातल्या माणसाला सत्प्रवृत्त करून सन्मार्गावर जाण्याचा एक प्रकारचा संदेश या ठिकाणी देतो आहे. असाच संदेश मी घेऊन या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारतो आणि आपल्याला वंदन करतो. Mama, this is very bad. ते काय मला असं वाटलं ते आपलं नवरा एक हात लावा एवढंच झालं माझं. जरा मंगळाष्टका तरी म्हणू द्या. तेव्हा आजचा योग चांगला. पद द्या, पद देऊ नका, पण ज्याच्या मुखावरचा उल्हास कधी मावळला नाही असे आमचे उल्हासराव. सामान्य माणसाला उल्हास मावळायला वेळच लागत नाही. एका सेकंदामध्ये मनाविरुद्ध थोडं जरी घडलं तरी माणसाचा उल्हास कुठच्या कुठे जातो. पण मी बघितलं आज मुख्यमंत्र्याचे जीवश्य कंठस्थ मित्र म्हणजे ही इट्स ए फॅक्ट, वस्तुस्थिती आहे. तेही डावलायचं काही कारण नाही आणि जगालाही माहिती आहे. पण असं असून सुद्धा काही काही वेळेला मुख्यमंत्रीसुद्धा अडचणीत यायचे की बा सगळ्यांनाच जागा द्यायच्यात, मग आमच्या उल्हासरावचं काय करावं. पुष्कळ वेळा त्यांना जागा दिली नाही, पद दिलं नाही, पण चेहऱ्यावरचा उल्हास मला वाटतं खरंच ज्ञानेश्वरी कळली. नाही का. स्थितप्रज्ञाचं लक्षणच आहे की ज्याची बुद्धी स्थिर असते त्याला एकच मला माहिती आहे, आपुले जे साचे ते कल्पांतीही नवेचे, हे जाणून या गताचे न सोचिदो. एक सिद्धांत आहे जीवनाचा, जे आपलं आहे ते आपल्या दारात लोटांगण घेतील
आणि जे आपलं नाही तो आपला जीव दिला तरी मिळणार नाही. किती गोड ओवी सिद्धांत सांगितला बघा. आपुले जे साचे ते कल्पांतीही नवेचे, हे जाणून या गताचे न सोचू देव. तेव्हा त्यांनी मगाशी आत्ता येताना मी म्हटलं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आज मला बरं वाटतंय. माझ्या 25 वर्षाच्या श्रोत्याचा सत्कार इथल्या श्रोत्यांच्या समोर आहे. हे बघा, आजचा हा क्राऊड नाही, श्रोते आहेत. काय एखाद्या गल्लीमध्ये किंवा रस्त्यावर किंवा इतर समाज कोणी येतं इथे. आज जवळजवळ 21 दिवस काय योग आहे. गणपतीचा उत्सव आणि 21व्या दिवशी सत्कार. गणपतीला 21 मोदकाचाच प्रसाद असतो बरं का. 21 हा आकडा 21 मोदकाचा प्रसाद. तसं आजच्या ह्या 21व्या दिवशी 21 आशीर्वाद देतो गणपती बाप्पाने. बरं का, एवढं त्यांना मोठं करावं की आम्हाला वारकऱ्यांना सुद्धा भूषण वाटावं. आणि खरंच काही वर्ष पंढरीच्या वारीमध्ये, आळंदीच्या वारीमध्ये, ज्ञानेश्वरीच्या कार्यक्रमामध्ये, अगदी तिथे कुठेही असलं तरी मला वाटतं आमच्या माईसाहेबांचा त्यांचा तर मंत्रालयातला संबंध, किती वेळा त्यांच्या रूममध्ये जाणं, बसणं, असा एक घरातल्या माणसाचा सत्कार घरातल्या माणसाच्या हातून होतोय. मग घरातल्याला नाही आनंद वाटणार. आणि पुढे सांगतो, इथेही सगळे एका घरातलेच आहेत नाही का. आज इतक्या दिवस न चुकता एवढी माणसं रोज येत आहेत. असं नाही की 1 दिवस आले, 2 दिवस आले. आणि असा 15 वर्ष चालू आहे सातत्याने. कधी हॉल रिकामा पडला नाही, कधी जागा, पाऊस असू दे. मग असे सगळे सोयरे धायरे. आज जो सत्कार आहे ना, तो कोणाच्या आजची माहिती आहे का. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाच्या. असे सगळे पांडुरंगाचे भक्त असणारे आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आपला सत्कार होतोय. असेच सत्कार करण्याचे दरवर्षी आम्हाला संधी द्या. कारण सत्कार केव्हा होईल, काहीतरी नवीन पद दरवर्षी मिळालं की काय. आणि अशी संधी मिळवू असं गजाननाच्या ठिकाणी आणि जगनियंता पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं हितचिंतन करून आशीर्वाद देतो. बस. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधाला. नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना. सज्जनवन चंदनाराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा. आत्मान भवनरेंद्रा. श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना. भवेद बकुंभ भंजना. विश्वोत भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेशू ठाव लाभे. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी मुखिया ते अंगीकारी. तो वाचस्पतेसी करी प्रबंध होडा. हात ठवा जयावरी झळके. की हा पद्मकुरुमाथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जे महिमेचे करणे. ते वाचावळे वाणुमी कवणे. काय सूर्याच्या अंगा उठणे लावित तासे. केवता कल्पतरुवनी फुलवरा. काय सेनी पाहुणी वृक्षसागरा. कवणे वासी कापुरा सुवासुदेव. चंदनाचे साधन ते जाणो निमिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे. श्री गुरु सामर्थ्यारूप करू म्हणे. तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलण. वैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान
आणि भगवान प्रभुगोपाल कृष्णजीने अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून जीवन सुखमय होण्याचं महान तत्त्वज्ञान सांगितलं. पण ते तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाच्या घराघरामध्ये पोचलं, झोपडीमध्ये पोचलं, राजवाड्यात पोचलं, चांगल्यांच्यापर्यंत पोचलं, ज्ञात्यांच्यापर्यंत पोचलं, अज्ञानांच्यापर्यंत पोचलं. पूर्वीचं तत्त्वज्ञान असं होतं, ज्ञात्यांनाच अधिकार होता ऐकायचा. त्यामुळे ज्ञाते ज्ञातेच राहिले आणि अज्ञानी अज्ञानीच राहिले. समाजातली दरी कधीच मिटली नाही. जसं दोन डोंगर असतात, नदी असते, पण पलीकडे जाण्याकरता पूल बांधणारा उत्कृष्ट इंजिनियर लागतो. तसे या महाराष्ट्राला एक उत्कृष्ट इंजिनियर लाभला, ज्ञानराज. हो, असा बघा ब्रिटिशांच्या काळचे पूल आजपर्यंत आहेत. तसा हा जो पूल आहे तो चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत राहणार आहे. हेच या पुलाचं वैशिष्ट्य आहे. कशा करता सांगितलं मी हे? हा आता ओंकार रूप गणपती, वैदिक गणपती सर्वसामान्य माणसाच्या घरात कसा जाणार? एक महत्वाचा भाग सांगतो. सर्वसामान्य माणसाला वेदाचा अधिकारच नाही, तर वेदांत ऐकतो कुठून? नाही का? एकाने मला म्हटलं, महाराज काय याच्यातलं? म्हटलं आम्हाला काही कळत नाही आहे, आम्ही काय वेदावर रुसलो नाही, पण हे वेद आमच्यावर रुसला. वेद आम्हावरी रुसून या गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी, असं तुकाराम महाराज म्हणाले. म्हणजे आमचा रुसण्याचा काही प्रश्न नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांना हे जेव्हा जाणवलं तेव्हा अकार उकार मकार उपजत वेदेसी उठली तिने. वेद जेव्हा निर्माण झाले तेव्हा पहिलं अक्षर जे बाहेर पडलं ओम, हे जे अक्षर बाहेर पडलं तेच ज्ञानेश्वर महाराजांनी धरलं आणि तो गणपती तसा बसवला. कशामध्ये? ओंकारामध्ये. आणि गंमत अशी झाली की तो असा बसवला की सर्वसामान्य माणसाला मराठी भाषेमध्ये तो गणपती वाचता यावा, त्याचा अधिकार प्राप्त व्हावा. आता हा गणपती वाचला, वैदिक म्हणजे त्या वेदाचा अधिकार सुद्धा सर्वसामान्य माणसाला प्राप्त झाला. ही ज्ञानोबारायांनी केलेली सामाजिक क्रांती आहे. तेव्हा असं करत 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 आज आपण कुठे आलो बरं का? काल आपल्याला ओवी सांगितली मी की वेदांत तो महारसू, इथपर्यंत आपण आलो. आजची जी ओवी आहे, एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बोध्यमत संकेतू वार्तिकाचा. आता भाग असा आहे, गणेशाच्या जैमिनी प्रणित पूर्वमीमांसा शास्त्ररूपी एका हातात जो मूळचाच मोडका दात आहे. सबंध गणेशाचं वर्णन आपण ऐकलं. आज 21 दिवस झाले, फक्त 11 ओव्या सांगून झाल्या. पहिली ओवी तर मला वाटतं 8 दिवस चालू होती. एक एक शब्दावर विवरण झालं. हेतू एकच होता तात्यांचा आणि या सगळ्या विश्वस्तांचा की गणपती खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयात त्याची प्राणप्रतिष्ठा व्हावी. हाच या गणपती सांगण्यामागचा हेतू आहे. नुसता वडील बसवते म्हणून आम्ही बसवला आणि कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी स्मरण झाली असं नको. त्याची प्रतिष्ठा आमच्या अंतःकरणामध्ये व्हावी. आणि तो गणपती काल पुन्हा सांगितलं, पुन्हा रिपीट करणार आहे मी, केवळ गुणात्मक नव्हे, केवळ विद्येचा दाता नव्हे, तर देवा तूची गणेशू आत्मरूप गणेशू. हे बघा, विद्येचा देव म्हटलं की विद्येपुरताच, म्हणजे परीक्षेच्या दिवशीच आठवण. माझं बोलणं कळलं का? मामा म्हटला म्हणजे चाकू धरायला. मी तुमचं बोलणं नाही बरं का मामा. काय बघा, लग्नात तुम्हाला माहिती आहे मामाच्या, अरे मामा कुठे गेला, मामा कुठे गेला. माझं म्हणणं कळलं, चाकू धरण्यापुरतं.
म्हणजे त्याचं ते लिंबू बिंबू धरून ते एकेकाचं टारे ठरलेलं असतं. काय नवरदेवाला अहो विनबाई बोलवा की, म्हणजे विशिष्ट काळापुरतं विशिष्ट वेळेपुरतं काही काही देवांचं महत्त्व असतं. तसं केवळ गुणाचा देव म्हटला, विद्येचा देव म्हटला तर त्या त्या वेळेपुरता होईल. आणि आत्मरूपा म्हटला तो प्रत्येक जीवनाच्या अंगामध्ये तो प्रगट झाला. हे वर्म लक्षात घ्या थोडंसं. काय ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामधून सांगतायत तो नीट लक्षात घ्या बरं का. त्या त्या वेळेला नाही. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप लिहिलं आहे. सोमवारी निराळा, मंगळवारी निराळा, बुधवारी निराळा, गुरुवारी निराळा, शुक्रवारी निराळा, शनिवारी निराळा, रविवारी निराळा. आणि एक शेवटी ओवी लिहून ठेवली, ऐसा अखंड भजन करी उगान राहे क्षणवरी अघवेनी गावद्वारी आहे वदैशी. काय कळलं? ज्ञानेश्वर महाराजांचा टोला सुद्धा लवकर कळत नाही. तुकाराम महाराज कसं, तुका म्हणे ऐशा नारा, बस एवढं म्हटलं की चटकन कोणाच्याही लक्षात चटकन येतं. पण ज्ञानेश्वर महाराज तसं ऐसा अखंड भजन करी, सोमवारी एक, मंगळवारी एक, बुधवारी एक, गुरुवारी एक, शुक्रवारी एक, शनिवारी एक, रविवारी एक, आणि पुन्हा त्या 7 वारात 33 कोटी. पुन्हा त्या प्रत्येक वाराला त्यांचा प्रत्येकाचं एकच असेल असं नव्हे, प्रत्येकाची भिन्न दैवत. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हा कसा आहे माहिती आहे का. एका गावामध्ये प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आल्यानंतर आता काही तुम्हाला प्लेग माहिती नाही, आता चिकनगुनिया माही झाला. ही स्वराज्यानंतरची नवीन निर्मिती आहे बरं का दादा. स्वराज्यानंतर नवीन घटना ज्या घडल्या, नवीन पूल झाले, नवीन बंधारे झाले, नवीन सोयी झाल्या, शेतीत प्रगती झाली, तसं रोगसुद्धा नवीन काही काही आले. आणि त्याच्यातला या वर्षातला कधी ऐकलंच नाही आम्ही. म्हणजे चिकन गेली रोगाने हे माहिती होतं नाही, म्हणजे तो कोंबडी रोग झाला होता ना मध्ये, म्हणजे रोगाने चिकन गेली हे ऐकलं होतं. पण चिकनगुनिया हे नवीनच झालं काहीतरी. काय कशा करता सांगतोय, असं काही 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 नवीन घडत असतं. तसं नीट लक्षात घ्या. रोगाची साथ आली. पूर्वीच्या काळी प्लेग होता. प्लेग आणि पटकी, पटकी म्हणजे कॉलरा. आणि प्लेगाची अशी गाठ यायची. मला आठवतं माझ्या लहानपणी, अगदी म्हणजे आता लहानपणी म्हणजे आता 71 चालू आहे, म्हणजे मी 2-3 वर्षाचा असताना त्याच्याही अगोदर प्लेगची साथ फार असायची. आणि वारीच्या रस्त्याने प्लेगची इंजेक्शन घेऊन काही काही वेळेला दिंड्या बाहेर थांबवायच्या. मला आठवतं मी 5-6 वर्षाचा होतो, आळंदीमध्ये आम्हाला एंट्री दिली नाही, इतकी साथ त्यावेळेला होती, इतकी साथ होती. मग त्या असंच प्लेगाची साथ आली. आणि साथ आल्यानंतर काय घडलं माहिती आहे का, सगळ्या बायका हिचा गेला, तिचा गेला, तिचा गेला. मग सगळ्या देवाकडे जातात, देवा, पांडुरंगा, गणपती बाप्पा, दत्तात्रय महाराज, मारुतराया, आंबे, सगळी दारं पुसतात, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. एक वेशीवर बसली होती हसत, याच्यातून ओळखून या. पानाचा वेगळा सगळं पिचकारी टाकत बसलेली होती. सगळे म्हणले अगं बाई आम्हाला एवढी काळजी आणि तू पान तंबाखू घालून. आघवेनी गावद्वारी आहे वदैशी. मग तिला म्हणाले अगं तुला काही काळजी नाही का. ती म्हणली मला काय काळजी आहे, या गावचे मुडदे सगळे गेले तर शेजारचं गाव कुठे रुकाम आहे, तिथे आहेतच की. लक्षात घ्या काय लेवलनी ज्ञानेश्वर महाराजांनी हाणलंय बघा. याचा अर्थ काय की मुळात देवाचं रूप कळलं पण देवाचं स्वरूप कळलं नाही. आणि या संपूर्ण जवळजवळ 19-20 वयामधून गजाननाचं मूळ स्वरूप काय आहे हे कळल्यानंतर मग तो अमक्या वाराचा का तमक्या वाराचा हे माझ्याकडे काही प्रश्न नाही. मंगळवारीच फक्त गणपती, सोमवारी का नाही. तात्या सांगा काय उत्तर आहे तुमच्याकडे. हां, लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच नवरा, एरवी नाही. काय हां,
लग्नाच्या वाढदिवसा दिवशी केक बिक आणला, म्हणलं आमच्या बायकोनी केक आणला, पुन्हा वर्षभर बघितलं नाही. तसं वाराचा देव आहे का? ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणाले, सातही वाराचे दिवस एकी आची सूर्ये, तैसे सर्वात्मकपणे माझी येणी श्रीराजे. 7 दिवस आहेत पण सूर्य एक आहे. असं आहे का? वार भिन्न. अहो, वारांची नावं सुद्धा आम्ही ठेवली, रविवार, सोमवार, बरं का. हे जे आता महिने आहेत ना आपल्याकडे, आपले मराठी महिने, बरं का, चैत्र वैशाख इंग्रजीमध्ये आहेत ना, ते सगळं त्या रोममधून आलेलं आहे. जुलियस सीझर म्हणजे जुलै, ऑगस्टस म्हणजे ऑगस्ट, ही सगळी जी रोमन तिथली नावं आहेत, ती मे, जून, हे सगळे तिथे राजे होऊन गेले, त्यांची नावं आली. मग आता मला सांगा, इथे कसं आहे, कोणीही काही महिना ठेवू दे, वार बदलू दे, महिना 28 असू दे, 29 असू दे, 30 असू दे, 31 असू दे, 365 दिवसाचं वर्ष असू दे, नाही त्याच्या 1000 दिवसाचा असू दे, पण माझी येणे जो श्रीराजे आहे त्याच्यात कधी बदल होणार नाही. तेव्हा इथे जो गणपतीचं वर्णन आहे, काल रोज सांगतोय कशा करता, की देवाचं स्वरूप समजून घ्या, आत्मस्वरूप हे गृहीत धरलं. मग त्या आत्मस्वरूपाला कोणत्या रूपात नटवावं, कोणत्या रूपात नटवावं, कसं नटवावं, हे त्याच्यातलं वर्म इथे दाखवत आहेत. आणि म्हणून मंगल करायचं म्हणजे गणपती पाहिजे. मग इथला गणपती जो मांडला तो सुद्धा कोणत्या स्वरूपात मांडला, त्यांनी आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून गणपती मांडला. आणि मग इथे आता वर्णन करता करता आपण काल वेदांत ऐकला, बरं का. हो, न्याळी मतं आहेत, वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, नामे षडदर्शन, बरं का. पुष्कळशा लोकांना आपल्याला त्यातलं काही कळत नाही आणि त्याच्यापासून नडलंही नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी आहे ते स्पष्ट सांगणारा, मला जास्ती काही कळत नाही. मला एवढंच कळलं की एक पांडुरंग कळला, माऊली ज्ञानोबा तुकोबा कळले, काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले. पुष्कळ झालं. तात्या, या गर्दीमध्ये एखादी बाई बसलेली आहे, तिला या गर्दीतला एकही माणूस ओळखीचा नाही, पण नवरा ओळखीचा आहे. खूप झाले की तिला. नाही तर सर्वांना ओळखते आणि घरभर लेकुरेन माझा घो कोणी सांगा. तुकाराम महाराज काय लिहितात बघा, फार सुंदर लिहितात. घरभर लेकुरे आणि माझा घो कोणी सांगा. कोकणामध्ये घो म्हणजे नवरा. कोकणामध्ये नवऱ्याला काय म्हणतात, घो. तेव्हा तिथे कोकणात व्यापाराला गेले होते, त्यांनी ऐकलं असेल, ते म्हणले हा शब्द अभंगात वापरायला. घरभर लेकुरे आणि माझा घो कोणी सांगा. घरात पोरं भरलेली आहेत खूप, अगदी इकडे पोर, तिकडे पोर, तिकडे पोर, तिकडे पोर, काकेवर पोर, मागे पोर. तिला विचारलं पोरांचा बाप. तसं कळलं का, नखापासून ईश्वरी सत्ता आहे पण मला माहिती नाही म्हणतो. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आंधळे हे जन. त्याच्याकरता मूळ एक स्वरूप कळलं की रूपात काहीही बदल झाला तरी काही फरक पडत नाही, बरं का. आपल्याला मूलभूत तत्व माहिती पाहिजे. एक माणूस, तुम्हाला गंमत सांगतो, बालगंधर्वाच्या काळामध्ये बालगंधर्व कधी रुक्मिणी होत होते, कधी सिंधू होत होते, बरं का. पुढे पुढे अर्जुन झाले, पार्ट बदलले, पण सगळ्यांना माहिती होतं नारायणराव, बरं का. माझं बोलणं कळलं का दादा? नारायणराव. काय सिंधू, नारायणराव. म्हणजे वेश जरी बदलला तरी त्यातला नारायणराव ज्यांना कळला त्यांच्या वृत्तीत फरक पडला नाही. निघताना म्हणायचे काय नारायणरावने आज काम केलं. तसं मला एकच सांगायचं आहे, किती पार्ट बदलू दे पण तुमच्यातला नारायण तुम्हाला कळू दे, एवढ्याकरता प्रवचन आहे ते. काय इथे नारायण म्हणण्याने काही बदल होत नाही, गजानन म्हणण्याने काही बदल होत नाही, विठ्ठल म्हणण्याने काही म्हणून बदल होत नाही. कारण मूळचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपात काहीही फरक होत नाही. म्हणून देवा आत्मरूपा गणेशू हा सिद्धांत मांडला. आणि इथे सांगताना आता काय काय त्याच्या हातात आहे. काल आपण तर्क ऐकला, बरं का, नीतीचा अंकुश ऐकला, हे सगळं आपण काल ऐकलं. आता आज काय, एके हाती दंतू स्वभावता खंडितू. एका हातात मूळचाच मोडका दात आहे.
त्याचा अर्थ असा आहे की मीमांसांचं जे वार्तिक मत आहे, बौद्ध मत, ह्याचे 2-3 भाग आहे. मी महत्त्वाचा भाग तेवढा सांगतो. तो स्वभावतः खंडित आहे. काही काहींचं म्हणणं असं असतं की बोलता बोलताच ते खंडित होतं. त्याला तर खंडन करण्याची काही आवश्यकता, म्हणजे काही माणसांचं बोलणं इतकं खोटं असतं की ते खोटं ठरवायची सुद्धा गरज नाही. तो साहेबा पुढे आला की नाही की तो ठरवून जातो खोटं बोलायला पाहिजे म्हणून. तुमचा अनुभव असेल बघा. मग तो कारखान्यात पण बोलता बोलता इतकं घाबरतं की ती साहेबाला म्हणावंच लागत नाही खोटं बोलतोयस तू. म्हणला साहेब तुम्ही आता ओळखलंच आहे, बरं जा करून ये. काय स्वभावता खंडितो. आला का लक्षात? काही काय बोलणे तसं इथे हे बघा, जो खंडित दात आहे त्याच्याबद्दल असा आहे, परशुरामाशी झालेल्या युद्धात गजाननाचा एक दात तुटला अशी एक ब्रह्मवैवर्त पुराणात कथा आहे. ही एक झाली. दुसरं, गणपतीच्या पुरुषाने गजराजाचा दात तुटला व तोच तुटलेला दात गणपतीने विजय चिन्ह अथवा बिरुद म्हणून आपल्या हातात धारण केला. आपल्या हातात तो दात धारण केला. अशा या कथा आहेत. पण बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा एक आता भाग असा आहे, बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेलं शास्त्र. बुद्धीच्या माध्यमातून जे शास्त्र निर्माण होतं ते वेदाला मानत नाहीत. आता माझं प्रवचन आहे, जरी त्याला बुद्धीची जोड असली तरी प्रमाण ज्ञानोबा तुकोबाच्या वचनाची आहे. म्हणजे केवळ बुद्धी तिथे वापरलेली नाही. म्हणजे बुद्धी माझी आहे, पण प्राधान्य कशाला आहे? माऊलींच्या वचनाला, तुकाराम महाराजांच्या वचनाला, नाथांच्या वचनाला, नामदेवरायांच्या वचनाला, संत वचनांच्या आधारे केलेलं प्रवचन. तसं इथे कसं आहे, स्वभावता खंडितू, कारण त्यांनी बुद्धी प्रामाण्य, बुद्धीच्या आधाराने मांडलेला हा जो वाद आहे, ते म्हणाले ते मानत नाही, आम्ही मानत नाही. हा एक दुसरा भाग झाला. पुष्कळ याच्यामध्ये चर्चा आहे. बुद्धीने ठरवलेलं आत्मस्वरूपाचा विचार, बौद्धांचे मत, या दोन्ही कोणत्याही तरी घेतलं तरी त्यातील अपूर्णता सिद्ध होते. एक महत्त्वाचा वाद सांगतो, जास्ती काही डिटेल सांगत नाही. गौतम बुद्धाने, हा एक दुसरा भाग आहे, शून्यवाद मांडला. कोणचा वाद मांडला? शून्य. आता एक महत्त्वाचा भाग सांगतो. शून्यवाद म्हणजे काय? सर्व क्षणिक आहे, सर्व दुःखमय आहे, सर्व सलक्षण आहे आणि सर्व शून्य आहे. आता सर्व शून्य आहे सांगणारा तरी आहे ना, म्हणजे शून्य आहे का? शून्य जई दावावे झाले तरी बिंदुले एक केले, आणि अद्वैत जई सांगावे झाले तरी द्वैत कीजे. लक्षात घ्या आता काय सांगतोय ते. काय सांगितलं? शून्य. शून्य म्हटलं तुम्ही, शून्यवाद म्हटलं, हे सगळं जगात शून्य आहे. शून्य आहे म्हणजे अरे शून्य हे कळलं कुणाला? मग ज्याला कळलं तो आहेच ना. हे गमतीने सांगत असतो. एका दुकानामध्ये एक मनुष्य गेला, खातं होतं तिथे. मग त्यांनी सांगितलं का, या या शेठजी या. अहो काय म्हणाले, आता खातं चुकते करायचं आहे म्हणून आलो आहे. आमच्या मंडळीने काय काय केलं आहे काय नाही. त्या घेऊन जातात खात्यावरून, बघा काढा. नाही नाही म्हणाले, काही नाही तसं काही नाही, घेतलं होतं पण मागच्या महिन्यातच चुकतं केलं. आता तुमची बाकी शून्य आहे, तुमची बाकी शून्य आहे. मग शून्य आहे बाकी हे सांगताना म्हणजे होती हे दाखवतं ना. म्हणजे शून्य या शब्दाने म्हणजे शून्याला सुद्धा मला वाटतं अल्जेब्रामध्ये त्यालाही काहीतरी व्हॅल्यू आहे, त्यालाही काहीतरी. म्हणून शून्य जरी दावावे झाले नाही ऐसी व्यवस्था कवणासी पा. नाही म्हणजे काय नाही, याच्यावर खूप रंगवतो विषय. मी थोडक्यात सांगतो, एक मजेशीर दृष्टांत सांगतो. नवीन लग्न झालं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, काही नाही ऐसी व्यवस्था कवणासी पा. नवीन लग्न झालं. आता नवीन लग्न झालं, मग नवऱ्याने सांगितलं, हे बघ त्या आजूबाजूची इकडची काकू आणि इकडची दुसरी काकी आणि पलीकडच्या रमाबाई भयंकर खवट आहेत,
आजपर्यंत त्यांनी एकाही मजल्यावरच्या आणि खालच्यावरच्या चाळीतल्याचा संसार नीट धड होऊन दिला नाही. काय सांगितलं? तेव्हा इथे मी तुमच्या तोंडावर असं सांगणं बरं दिसत नाही. माझी खात्री आहे की एवढं प्रवचन ऐकून हे दुर्गुण तुमच्यात नाहीत, ही माझी खात्री आहे म्हणून सांगतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे बघ, इकडेही जायचं नाही इकडेही जायचं नाही. तुला टी व्ही आणून दिलेला आहे, पुस्तकं लायब्ररीची आणून दिलेली आहेत. आपलं मी गेलो की वाचावं, टी व्ही बघावं, पण इकडेही जायचं नाही. आणि कुणाचं ऐकायचं? माझ्याबद्दल सुद्धा काहीतरी सांगतील, माझ्या आईबद्दल सांगतील, माझ्या वडिलाबद्दल सांगतील, ऐकायचं नाही. म्हणली वा, तुमचं कसं म्हणणार? झालं. आता आजूबाजूच्या काकू काही तयार, त्या याला कोळून पिलेल्या. आणि ते काय मुंबईच्या नाही, पुण्यातल्या वाड्यातल्या काकू. उगीच काय बोलल्यावर पाणी प्यावं जरा. अवघड आलं. काय ग, अगदी दार लावून बसतीस, एवढी काय अगदी पडद्यात आहे का? तूच बाई आहे ना, आम्ही काही बाया नाही होय. खलास. भरली पहिला नारळ, ओटी भरली तिची. अगं तुझ्या इतक्या सुंदर नसो, माहिती आहे तुझ्या नवऱ्याची एकुलती आहेस, आम्ही काही दुसरे आहोत होय. ये की बाहेर. आता एवढा तिडा टाकल्यावरती काही घरात बसती होय. हां ये. हां बरं झालं आलीच बाहेर. 8 दिवस आम्ही वाट बघतोय, घरातून बाहेर पडी ना. तुझ्या नवऱ्याने शिकवलं असेल. अगं आमच्याही नवरे आम्हाला असं शिकवत होते, म्हणून का आपलं जीवन असं दरवाजात आत काढायचं का? ये बाहेर. झालं, हळूहळू सुरू झालं. मग इकडचं वाटी तिकडे, तिकडची वाटी इकडे. मग कधी कधी ताकाचं विरजण, यांचं त्यांना त्यांचं याना. मग कधी नारळ संपला, कधी तेल संपलं, इकडचं तिकडे तिकडचं इकडे सुरू झालं. नवरा अधूनमधून विचारायचा, आजूबाजूला जात नाहीस ना? छे, कारण याने शिकवलं होतं. तो तुला विचारेल कधीही नवऱ्याशी खरं बोलायचं. काय बायकांना तात्या आनंद होतोय त्याला सांगितलं. त्या माझा रामकृष्ण हरी मंत्र विसरतील, पण या आयुष्यावर लक्षात ठेवतील. काय मंत्र आजचा? नवऱ्याशी कधीही खरं बोलायचं. बघा त्यांनी हरी उचलला, जय जय रामकृष्ण. आमचं असंच प्रवचन चालतं, आनंद लुटत लुटत, हसत खेळत. माणसांना आनंद वाटतो, दुसरं काय घेऊन जायचंय? ते कुणाला ब्रह्मन मायान आत्मान साक्षी कुटस्थ कळलंय. कुणाला कळतं आणि कुणाला नडलंय. जे सांगतात, तुम्हाला काल सांगितलं ना, त्यालाही कळत नाही ना ऐकणारलाही कळत नाही. पेंगत पेंगत बसतात, निघून जातात. आपल्या इथे पेंगायचा प्रश्नच नाही. माझा आनंद लुटावा, बौद्ध मत सांगतोय, काही नाही. झालं. मग तिने काय करायचं? सबंध दिवस फिरायचं इकडे, आणि नवरा यायच्या टायमाला दार लावून आत. बरोबर संध्याकाळी 6 वाजता आपली कढीबिडी घातलेली, लगेच नट्टापिटा करून पोहे बिहे, मग काय कसं काय छान हवा, खुशच. त्याला काय पोह्याची बशी ठेवली, कधी शिरा ठेवला. शिरा म्हणजे ठेवला की आतमध्ये शिरला, त्याचं नाव शिरा. गिळायची आवश्यकताच नाही. आणि नुसता अशोकराव शिरा शिरला नाही, तिने नवऱ्याला सुद्धा खाल्ला. अख्खाच्या अख्खा खाऊन टाकला. अशा त्या शिऱ्याची गंमत आहे. झालं, सगळं चांगलं चाललं. एक दिवस त्याचं काहीतरी वाटलं, घरी लवकर जावं. श्रोते इतके हुशार झाले असतील असं मला वाटलं. काय आमचे श्रोते तयार आहेत. पुढचं त्यांना माहितीच आहे, कारण रोज तेच चालू आहे. असो. तेव्हा मधाधारी आला
आणि या गच्चीतच उभ्या, इकडच्या दोन तिकडच्या दोन, हिला मध्ये घेतलेलं. हा लांबून बघतो. हा बघतोय 5 मिनिटं त्याने खालून बघितलं, काय भानगड आहे. तितकं तिचं लक्ष गेलं. हा का बाई म्हणले, आला घरात गेला. काय का म्हणले, कुठे काय, अगं तू नाही सहज थुकायला गेली होती. खोटं बोलू नकोस. काय बोलत होतीस. काही नाही, मी मुद्दा सोडलेला नाही, नीट लक्षात घ्या. काय बोलत होतीस. काही नाही, काही नाही. अगं म्हणाला मी 2 मिनिटं खाली उभा होतो, असं करत होती, असं करत होती, असं करत होती, असं करत. काही नाही वा. काही नाही म्हणजे एवढा आहे की अख्ख्या चाळीची हिस्ट्री त्याच्यात आहे. काय नाही, काय माझं बोलणं कळलं का. काही नाही म्हणजे काही नाही, काही नाही. सगळ्या गावची निंदा नारस्ती त्याच्यात आहे. काय नाही, काय नाही म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं नाही, पण खूप आहे. माझं बोलणं कळलं का. काही नाही ऐसी व्यवस्था. एक दृष्टांत लक्षात घ्या. तेव्हा काही नाही म्हणण्यामध्ये किती आहे. दुसरा तुमचा आमचा दृष्टांत सांगतो. तर ते आपण लहानपणी आणि हे शाळेत खेळायचे ना आम्ही, मग ते गोट्या वगैरे. आता पुण्याला बघा ती सिगरेटची पाकिटं ती अशी टाकून खेळायचं. तुम्ही खेळला असेल लहानपणी. हां, मग ते दगडं बिगडं भरायची. अहो हे लहानपणची खेळच आहेत सगळे. आता हे खेळ नाहीत. आता ते टकटक करत बसायचं, ते खेळ आता आहेत. हां, मग ते लगोरे असं मारून वगैरे. मग ते आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चिंचा पाडायच्या, ते खात बसायचं. आणि मग मुलांना माहिती की ते पुन्हा घरी भरून आणायचं बरं का. आणि एक दिवस असा बाप आला, चिंचा बिंचा खाऊ नको हां, आजारी पटेल, ताणफाड फोडेन बघ, फवाड भांडण काय असलं घरी आणायचं नाही. आणि एक दिवस नेमका बाप असा. आणि मग त्यांनी ओळखलं हे असं असं वाकडा चालला आहे, कारण हा खिसा फुगला होता, असा वाकडा चालला आहे. काय रे असा का चाललायस. काही नाही. एकच शब्द गमतीने सांगतो, हसत खेळत कळावं तुम्हाला नेमकं काय. काही नाही. बापाने ओळखलं, कारण त्यांनी तेच केलं होतं. तेव्हा काही नाही हे त्यालाही माहितीच. ते असं वाकडं वाकडं आलं, असा फिरवला. काय रे म्हणला, खिशात काय नाही म्हणला, हे काय भरलंय. अहो काय सांगू, त्या गोट्या काय, दगड काय, चिंचके काय, अरा काही नाहीतून एवढं बाहेर पडलं. तसं काही नाहीतून एवढं विश्व बाहेर पडलं. काय मजा आहे, काय मजा आहे. हां, काही नाही, त्याच्यातून एवढं विश्व. नाही त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची कैसे, नाही त्याची कैसे झाले रे खेळिया. अरे खेळिया काय गंमत आहे. नाही त्याच्यातून केवढं तरी बाहेर पडलं. म्हणून लक्षात ठेवा, शून्य शब्दाचा अर्थ शून्य नाही. नाही म्हणजे काहीतरी 100% आहे. तसं इथे शून्यवाद बुद्धाचा खंडन करण्याची काही आवश्यकता नाही बरं का. त्या काळामध्ये आणि गौतम बुद्धांनी वाङ्मयसुद्धा पाली भाषेमध्ये निर्माण केलं. महावीरांचं अर्धमार्धागिरीने पाली भाषेमध्ये वाङ्मय निर्माण झालं. पण गंमत आहे, त्या काळामध्ये त्यांनी काय केलं की सगळ्या जाती जमाती एकत्र केल्या. म्हणून जपानपर्यंत तो बुद्ध धर्म गेला. आपल्याकडे तर काहीच नाही. मी सिलोनला गेलो होतो. काय तुम्हाला सांगू, सोन्याची मूर्ती. परदेशातही बघितलं काही काही ठिकाण, इतकी उत्कृष्ट गौतम बुद्धाची मूर्ती. पण एक लक्षात ठेवा, गौतम बुद्धांनी स्तूप बांधली, कारण आतमध्ये काही ठेवायचं नाही, शून्य. म्हणून मूर्ती कोणाची नाही, हे जरी सत्य असलं. पण कालांतराने गौतम बुद्धाच्या सोन्याच्या मूर्ती झाल्या. हेही मोठं गंमत आहे. आणि मी सिलोनला त्रिवेंद्रमला गेलो. तो त्रिवेंद्रमचा जो नारायण आहे ना, तो असा निजलेला आहे, शेषशाही भगवान आहे. आणि लंकेला गेलो, तिथे गौतम बुद्ध असा निजलेला बघितलं. म्हणजे नीट लक्षात घ्या की माणसं म्हणतात करायचं नाही, पण कालांतराने ते झाल्या. कारण कितीही शून्य म्हटलं तरी समोर डोळ्याला काहीतरी उपासनेला लागतंच. महाराज म्हणाले, खपुष्पाची पूजा बांधोनी निर्गुणा आणि पाहोनिया कोण तृप्त झाला. खपुष्पाची पूजा, हे चांदणं,
त्याची पूजा बांधोनिया निर्गुणा, पाहोनिया कोण तृप्त झाला, असा कोणी तृप्त होतो का? तसा नाही 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 म्हणण्याची गरज नाही. म्हणून जो शून्य म्हटल्याबरोबर खंडित झाला तिथेच संपला. शब्द म्हटला आणि तिथे त्याची निराळी पूर्तता करण्याची काही गरज आहे का? हो, निराळा सिद्धांत सांगायची गरज आहे का? म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने म्हणतात, गौतम बुद्धाचा शून्यवाद ठीक आहे, मान्य करायचं असेल त्यांनी मान्य करावं, त्याच्याबद्दल काही चर्चा. इथे काय खरं का काय खोटं हे काही नाही, याच्यात हे असं आहे, हे असं आहे. आपल्याला काय स्वीकारायचं ते आपण स्वीकारलेलंच आहे. कळलं का तुम्हाला? योगियांचे ब्रह्मशून्य व्योमाकार, आम्हाशी साकार विटेवरी. खलास. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे खटके तोंड्यामध्ये फार पटायत. योगियांचे ब्रह्मशून्य व्योमाकार, आमचे साकार विटेवरी. खलास. आमचं साकार विटेवर उभा आहे, तेव्हा आम्हाला जास्ती चिंता करण्याचं काही कारण नाही. बरं का? जिचा नवरा घरी नसेल तिने चिंता करावी. आमचा जर शेजारीच बसलाय, चिंता करायचं काय कारण आहे? हां, शून्य असेल तर तुमचं शून्य तुम्ही बघून घ्या, आम्हाला त्याची. पण इथे काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी, की एक एक सिद्धांत घेऊन तो मुळातच कसा खंडित आहे एवढं सांगायचं आहे त्यांना. आणि हे सगळे गणपतीच्या हातातले जे अवयव आहेत, एक दंत आहे, आपण म्हणतो दंत, आता पौराणिक कथा त्याला आहे, ते परुष लागला ते तुटलं, ठीक आहे. पण स्वभावता हे वर्म आहे. काही काही लोकांचं बोलणं इतकं पोकळ असतं बरं का, त्या बोलण्यामध्ये तितकासा अर्थ सुद्धा राहत नाही, ते बोलता बोलता संपून जातं. आता तुम्हाला कल्पना असेल की आता ह्या निवडणुकीची तिकीट मागायला येतात, ते फुसके किती असतात ते तुम्हाला माहितीच असतं. आल्याबरोबरच सांगितलं हे डमी आहे बरं का, स्वभावता खंडित. स्वभाव डमी असतातच की. अहो त्याला उभं करा की, जा की पाठवून. अहो एक कशाला 10 पाठवा की, उगीच आपलं साहेबाला म्हणायचं. माझं म्हणणं कळलं का? म्हणजे तो उभा राहणारा नसतो, त्याची निवडून यायची ऐपत नसते, 2-3 कोटी खर्च करण्याची ऐपत नसते, काम नसतं, पण उगीच रांगेत उभं राहिले. मग रांगेत उभं जे ज्यांना माहिती असेल ते म्हणतात ते उगीच आपलं. हां, काय सांगितलं? स्वभावता खंडित. स्वभावता, ज्याला खंडन करण्याची आवश्यकता नाही, मंडन करण्याची आवश्यकता नाही. म्हणून महाराज इथे कौतुकाने म्हणाले, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. म्हणून योगाचार हे क्षणिक विज्ञानवादी असून ते क्षणिक विज्ञानालाच बुद्धीलाच आत्मा मानतात. ज्याप्रमाणे स्वप्नात बुद्धीचे सर्व पदार्थ आकार चरते, त्याप्रमाणे जागृती ती बुद्धीच्या अंतर. आता काही नाही, असं मांडलं तसं मांडलं, काय एवढं डिटेल ऐकायची गरज नाही बरं का. मला एकच माहिती आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, आणि एका केशवराजे सकळ सिद्धी. खलास. बुद्धीचं वैभव कशात आहे? कशात आहे बुद्धीचं वैभव? एका केशवराजे सकळ सिद्धी. एकच मागे उभी सांगितली होती, आता सांगतो. ईश्वरा वाचोनी काही, जे आणि के एक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एरते दुर्मती. संपलं. खरी बुद्धी जर कोणची असेल तर एकमेव बुद्धी आहे. म्हणून सर्व शून्य आहे असं म्हणून जमत नाही. सर्व शून्य आहे. काय कळलं? काय म्हणतो तो? सर्व शून्य आहे. आता हा सर्व शब्द कुणाला लागू पडला? माझं म्हणणं लक्षात आलं का? सर्व काय आहे? शून्य आहे. पण सर्व कुणाला लागू पडलं? सर्वामध्येच काहीतरी आहे हे सिद्ध होतं. म्हणून इथे कितीही प्रयत्न केला शून्यवादाचा तरी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं खंडन केलं. म्हणून एकच ओवी पुन्हा म्हणतो, शून्य जई दावावे झाले तै बिंदुले एक केले. बरं का? आणि अद्वैत जई सांगावे झाले तरी द्वैत कीजे. म्हणून शून्य म्हणजे काही नाही असं नव्हे, पण तिथे सुद्धा काहीतरी एक कितीतरी सांगावंसं वाटतं, पण नाही. गणपती संपायचा आता झालं. उद्या कीर्तन, परवा कीर्तन, फक्त 5-6 दिवस राहिले, मग पुन्हा आणखीन शिल्लक राहील कुठेतरी. म्हणून जरा पुढची उभी वाचतो. फार सुंदर आहे पुढचंही. आजच्या समारंभाला अनुकूल उभी आहे. मग सहजे सत्कार वादू, तो पद्मकर वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू, अभय असतो.
मग एक एक वाद सांगत असतात. काय काय आहे? सहजे सत्कार वादू. एक लक्षात घ्या, असत स्वरूपाला आपण आकार देतच असतो, पण सत् स्वरूपाला आकार देणं हेच माणसाच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. बरं का? नको ते माणसापुढे मांडणं, मी याच्यावर चर्चा करत नाही, करायचं म्हटलं तर सध्या खूप आहे. नको ते सांगितलं जातं, नको त्याच्याबद्दल बोललं जातं, नको ते दाखवलं जातं, आणि जे पाहिजे आहे ते दाखवलंच जात नाही आणि त्याच्याबद्दल सांगितलंही जात नाही. सध्या जगाची रीत अशी आहे. बरं का? असंच आहे. कोणी चांगलं करू दे, त्याच्याबद्दल एक वाक्य कोणी बोलणार नाही, पण आयुष्यात एक चूक घडू दे, ती चूक धरूनच माणसं उघडत बसतील. हा जगताचा नियम आहे. आणि संत चांगलं काय केलं याचा विचार करतात. एक चूक असेल तर ती काढून बाजूला फेकून देतात. पुष्कळ झालं. याचा साधुत्व म्हणतात, याला संत म्हणतात. संतांनी जर चुकीचा विचार केला असता तर एवढा बहुजन समाजाचा उद्धार झाला नसता. कारण सर्व योनीचा अर्थ करताना या बाकीच्या वैश्य क्षत्रिय वैश्य शूद्र बाकीच्या हा पाप योनी असं म्हटलंय. शंकराचार्याने तिचं सुद्धा पाप योनी नाव दिलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तसा पाप योनी नाही, मूर्ख जैसे का दगड. कोण पाप योनी? जो मला ओळखत नाही तो पाप योनी. अहो कुठच्या कुठे ज्ञानेश्वरी. या कुळात जन्म झाला म्हणजे पाप योनी. लक्षात आलं का? इथे जन्माला आला, मी डिटेल सांगत नाही, नावही घेत नाही. इथे जन्माला आला पुण्यकुळामध्ये, इथे जन्माला आला पापकुळामध्ये. ज्ञानेश्वर महाराज मला म्हणाले मला माहिती नाही पाप योनी कोणची. कुठेही जन्माला येऊ दे, ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, वैश्य असू दे, शूद्र असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, चांगला असू दे, वाईट असू दे, जो मला ओळखत नाही ती पाप योनी. कुठच्या कुठे लेवल हो, कुठच्या कुठे. म्हणून ज्ञानेश्वरी नीट वाचा, ज्ञानेश्वरीतले अर्थ समजून घ्या. हां, त्याच्याकरता थोडीशी बुद्धीची गरज पडेल. आणि नाही कळलं तरी हरकत नाही. माझी माऊली म्हणान बिलगा पुष्कळ झालं तरी कळलं. काय त्या एकाला आईवर लेख लिहिता आला नाही, पण आपली आई कळली, पुष्कळ झालं ना. काय आवश्यकता आहे? एका बेट्याने बेट्या शब्द वापरतो मुद्दाम, तुमच्या गल्लीतला मुद्दाम शब्द वापरला जाणून. आईवर निबंध लिहित होता, पण आईला वर्षातून एकदा सुद्धा भेटत नव्हता. काय करता त्या निबंधाला आणि काय करता त्या प्रबंधाला? एक मूल लहान होतं, त्याला आई लिहिता येत नव्हती, पण आईला सोडून राहत नव्हता. काय मजा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाला जास्ती काही कळत नाही, पण आईला सोडून जो नाही, पांडुरंगाला सोडून जो नाही, श्रीहरीला सोडून जो नाही, त्याला धरून त्याच्या भोवती हात धरून राहतो, त्याच्या भोवती फिरतो, तोच वारकरी संप्रदाय. हेच वर्म लक्षात घ्या, म्हणजे कळेल मी काय सांगतोय तो. म्हणून असत स्वरूपाला आकार देणं फार सोपं आहे, पण सत् स्वरूपाला आकार देणं अवघड आहे. हो, हे वर्म आहे त्यातलं. चांगली गोष्ट घडवणं, एक सांगू का, स्वयंपाक बिघडवणं फार सोपं, चांगलं करणं फार मेहनतीचं. हे तुम्हाला कळलंच असेल नाही का? बिघडवण्याकरता काय लागतं? काहीच लागत नाही, नाही का? जरा हिने मीठ टाकलं त्याच्यापेक्षा तुम्ही टाकलं बिघडलं, तिखट डबल टाकलं बिघडलं. पण नीट नेटकं होण्याकरता त्या बाईला किती कष्ट पडतात. एका सुंदर अक्षर लिखाण करण्याकरता वेळ, फाडण्याकरता 1 सेकंद लागत नाही. तसा सत्स्वर मुलं घडवण्याकरता वेळ लागतो. घडवली मुलं केव्हा बिघडतात ते तुमचं तुम्हालाही कळत नाही. मला मोठं आश्चर्य वाटतं, आयुष्यभर मुलांनी आपल्याकरता जावं आणि 2 मित्र भेटावे, आणि मग कालांतरानं आपणच त्याला नको वाटतो आणि मित्र पाहिजे वाटतात. काय जगत अशी लीला आघात आहे. आणि मग पुढे तो असं म्हणतो की बाबा माझा मित्र असं म्हणत होता, जरा गप्प बसा ना. यू डोंट नो व्हॉट इज लाईफ ॲट प्रेझेंट. अरे लाईफ तरी आहे का? ओढाडणं, भरकटणं, खाणं पिणं, बरं का, आणि पिऊन तर होऊन वाटेल तसं वागणं,
हेच काही जीवन आहे का? हे काही जीवन आहे का? लक्षात ठेवा, सत्कार, सत्कारवादू. अजून एक शब्दाचा अर्थ आहे सत्स्वरूपाची ओळख ज्याच्यातून होते. शब्द कसा आहे? सच्चिदानंद. सत्स्वरूपाची ओळख ज्याला होते आणि ज्याच्यातून होते तो सत्कारवाद. वाद म्हणजे, लक्षात ठेवा, वाद म्हणजे भांडण नाही. इथे वाद शब्दाचा अर्थ जो गुरु शिष्यामध्ये संवाद चालतो तो आहे, बरं का? हो, मित्रामित्रामध्ये काही वेळेला भांडण होतं, गुरु शिष्यामध्ये संवाद असतो, बरं का? आवडीने, प्रेमाने. एखादा समजला नाही तो गुरुला म्हणतो, महाराज माझ्या नाही लक्षात आलं. बरं बाबा, सांगतो तुला. संवाद आहे. हे तुम्ही सांगता ते बरोबर नाही. भावाभावामध्ये संवाद फार क्वचित, वाद कायम. अवघड आहे हे. इथे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतून काय कळलं का? ज्यांना अधिकार होता आणि ज्यांना अधिकार नव्हता अशा सर्व माणसाची संवाद साधला. ही ज्ञानेश्वरी काय? संवाद आहे. हा संवाद आहे. संवाद साधला. इथे बोलत होते निवृत्तीनाथाशी आणि निवृत्तीनाथ दृष्टीतून बोलत होते. संवाद चालू होता. बरोबर आहे ज्ञानराजा, सांगतोस ते बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा संवाद पाहिजे. एक लक्षात ठेवा, संसारामध्ये संवाद असला तर संसार यशस्वी. विक्षिप्त झालं तर संसाराला कुठेच मजा नाही. खरं आहे ना? पती असू दे, पत्नी असू दे, मुलं बाळं असू देत, एकमेकाचा संवाद जमला पाहिजे. नाही जमला तर काही उपयोग नाही. हा येतो, ती ताट पुढे ठेवते, पाहिजे का पुन्हा सांगत नाही, असं म्हणत नाही मी बाहेरून खाऊन आलोय, नको असेल ते ताटात टाकून टाकतो. त्यांनी सांगितलं असतं माझी वाट बघायची. ही आपली 9 वाजता जेवते, आरामात झोपते, हा 12 वाजता येतो, खातो पितो, मग पुन्हा म्हणतो आमची वाट बघत नाही. वाट बघायच्या वेळेला ये ना, तू वाट लागलेली असलून येतोस. मराठी कळतंय ना? स्वतःची वाट लावतोस. आता ज्या वेळेला अशा वेळेला येतोस आणि अशा अवस्थेला येतोस की तुला तुझी बायको ओळखत नाही, तुझी मुलगंही ओळखत नाही. कसा संत संसारातला हे काय सत्कारवादू आहे का? माझा सत्कारवाद फक्त ज्ञानेश्वरीत राहू नये, घराघरात जावा. घराघरात प्रत्येक पती पत्नीला कळावं, मुलाबाळांना कळावं की आपल्याला इथे नाही तर कशा करता यायचं हो, इथे काय नडलंय का यायचं? हां, एवढी अगदी गर्दी, तुफान, खालचंही नाही, सीट आहे, मग येत आहे ना, येत आहे तर माझी इच्छा आहे माझ्या प्रवचनातून मी काहीतरी घरी घेऊन जातो, तुम्ही घेऊन जा. ज्ञानेश्वरी असा आहे की शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकाने घरामध्ये घेऊन जाण्यासारखा एक एक शब्द आहे. असं नाही की हे वाचलं कळलं, नाही आहे. प्रत्येक दिवशी काही नाही काहीतरी आपण घरी घेऊन जावं. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग सहज आहे. बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा असा मग सहज आहे शब्द कसा वापरला? सहज आहे. हे आता खंडन झालं, मंडन झालं, सहज आहे सत्कार. आणि सहज असतं तेच मजेशीर असतं. ओढून ताडून आशीर्वाद दिलेला जमत नाही, बरं का? आता एखादी सून पटली नाही तरी सासू ती दिवाळीला पाया पडला, आता काय आहे? आशीर्वाद आहे का? सकाळीच म्हणली होती तुझं इथे सगळ्यांना माझे ॲक्शन समजतायत. म्हणजे काय म्हटलं, हे झालं ना, आता रीत आहे पाया पडल्यानंतर मनातून बरं वाटतंय का? लक्षात ठेवा, असा हात कराल ना तेव्हा तो हात हृदयापासून आलेला आहे एवढं विसरू नका. हात कुठून आलाय? हृदयापासून हात आलाय हे विसरू नका. आणि म्हणून मग सहज आहे तो सत्कार वादू. याच्यानंतर उद्या बघू, आपला टाईम